नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच दिनांक 6 जुलै ते 11 जुलै असं 6 दिवसांचा इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा दौरा करून आलेले आहेत. काय केलं त्यांनी या दौऱ्यामध्ये हे जाणून घेऊया. 6 ते 8 या तारखांना ते इंडोनेशियामध्ये होते. इंडोनेशियामध्ये त्यांनी प्रमुख 3 कामं केलेली आहेत. त्या व्यतिरिक्त आणखीन 2 केलेली आहेत. पण प्रमुख 3 कामं, 3 करार जे झाले त्याच्यामध्ये पहिला करार हा इंडोनेशियाच्या उत्तर टोकाला असलेलं साबांगचं बंदर, त्याचा विकास, ते काम आता भारत करणार आहे इंडोनेशियासोबत एकत्रपणे. तसा करार झालेला आहे. मलाक्काची समुद्रधुनी त्याच्या दक्षिणेला हे साबांग बंदर आहे. मलाक्काच्या उत्तरेला म्हणजेच अंदमान निकोबारचा सगळ्यात दक्षिणेकडचं टोक, तिथे भारताचा ग्रेट निकोबार प्रोजेक्ट सुरू आहे. ग्रेट निकोबार प्रोजेक्टमध्ये ते व्यापारी बंदरही असणार आहे आणि नाविक तळ, नेव्हल बेस देखील असणार आहे. त्यामुळे हा जो मलाक्काची समुद्रधुनी आहे, त्या समुद्रधुनीच्या एका बाजूला म्हणजे उत्तरेला निकोबार प्रोजेक्ट आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे दक्षिणेला साबांगचं बंदर, असं या मलाक्काच्या समुद्रधुनीच्या दोन्ही बाजूला भारताचं अस्तित्व असणार आहे. आणि त्यामुळे मलाक्काच्या समुद्रधुनीवर दोन्ही बाजूनी भारताला लक्ष ठेवता येणार आहे. काय आहे त्याचं महत्त्व? हे सामरिक दृष्ट्या, ज्याला स्ट्रॅटेजिकली असं म्हणतात, अत्यंत महत्त्वाचा असा हा भाग आहे. चीनचा 80% व्यापार हा मलाक्काच्या समुद्रधुनीतनं त्या नौकांची, त्यांच्या जहाजांची ये जा असते. चीनला जो तेलाचा पुरवठा होतो, चीन जे तेल खरेदी करतं, ते सुद्धा या मलाक्काच्या समुद्रधुनीतून जातं. त्याचं सुद्धा 80% तेल हे मलाक्काच्या समुद्रधुनीतनं जातं. त्यामुळे ज्या समुद्रधुनीमध्ये चीनचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर वावर आहे, त्या समुद्रधुनीच्या दोन्ही बाजूला भारताचं अस्तित्व असणं आणि त्या समुद्रधुनीवर भारताचं लक्ष असणं हे सामरिक दृष्टीनं देखील महत्त्वाचं आहे. चीन देखील साऊथ चायना सी आणि त्या बाजूचा पॅसिफिक महासागर, त्यामध्ये हळूहळू आपला प्रभाव वाढवतो आहे. हिंद महासागराच्या दिशेला देखील यायचा त्यांचा प्रयत्न आहे. पण म्हणून वेळीच ही व्यवस्था ही भारतानं केलेली आहे. दुसरा मोठा करार जो झालेला आहे तो निकेल हे खनिज, याचं भारत खरेदी करणार आहे. जगामध्ये जेवढं निकेल आहे, त्या निकेलचं जवळपास 60% निकेल हे इंडोनेशियाकडे आहे. ते भारताला व्यापारातनं मिळावं असा प्रयत्न आहे. पुढच्या काळामध्ये भारत इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या विषयामध्ये प्रगती करणार आहे, तशी योजना आहे. मग त्याच्यासाठी ज्या बॅटरीज लागतात, त्यासाठी या निकेलची आवश्यकता आहे. शिवाय निकेलमध्ये काही मॅग्नेटिक गुणधर्म आहेत, त्यामुळे ते त्या बॅटऱ्यांसाठी लागतात. आणि म्हणून इंडोनेशियासोबत निकेलचा व्यापार, त्या व्यापारासंबंधी करार भारतानं केलेला आहे. तिसरा मोठा करार झालेला आहे ते भारत आता इंडोनेशियाला ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाईल्स आणि ॲस्ट्रा एअर टू एअर मिसाईल्स हे इंडोनेशियाला देणार आहे. सध्या इंडोनेशिया
शस्त्रास्त्र मिसाईल्स वगैरे अमेरिकेकडनं खरेदी करतं. पण अमेरिकेकडनं खरेदी करणं, अमेरिका प्रत्येक ठिकाणीच आपल्या अटी घालत सुटतं. त्यामुळे हे जे मिसाईल वगैरे इंडोनेशिया अमेरिकाकडनं खरेदी करतं, त्याच्यासोबत अमेरिकेची एक अट आहे. अट अशी आहे की आम्ही तुम्हाला जे मिसाईल्स विकू त्याचा उपयोग तुम्ही कुठे करणार हे आम्हाला कळलं पाहिजे. आमच्या परवानगीशिवाय त्याचा उपयोग करायचा नाही. हे म्हणजे सगळं उरफाट झालं. म्हणजे मी जर एखाद्या 4 चाकी गाडीच्या शोरूममध्ये गेलो, तिकडची एखादी 4 चाकी गाडी घेतली, त्याचा व्यवहार पूर्ण केला, त्याचे पूर्ण पैसे दिले, गाडी माझी झाली, त्यानंतर त्या शोरूमच्या मालकाला मी हे सांगण्याची गरज नाही मी ती गाडी कुठे नेणार आहे, कधी नेणार आहे, कधी परत येणार आहे, हे सगळं सांगण्याची गरज नाही. ती गाडी आता माझी झाली, मी पैसे देऊन टाकलेले आहेत. पण अमेरिकेचं तसं नाही. ते व्यापार करणार आणि अटी पण घालणार. कारण आत्तापर्यंत अशी स्थिती होती की शस्त्रास्त्रांच्या विक्रीमध्ये दुसरं कोणी स्पर्धक नव्हतं. आता भारत आलेला आहे आणि त्यामुळे भारत इंडोनेशियाला ही जी मिसाईल्स देणार आहे, ब्राह्मोस आणि ॲस्ट्रा, ह्या मिसाईल्सला कुठल्याही अटी नाहीत. ह्या मिसाईल्स भारत इंडोनेशियाला विकणार आहे, त्याचे पैसे भारताला मिळणार आहेत आणि मग ती मिसाईल्स इंडोनेशिया त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे जिथे कुठे त्यांना जशी वापरायची तसे वापरायला ते मोकळे आहेत. त्याच्या मागे कुठल्याही अटी नाहीत. अशा प्रकारचे जे आंतरराष्ट्रीय करार होतात हे सामान्यतः देवाणघेवाणीच्या तत्वावर होतात. मग इथे भारतानं इंडोनेशियाला मिसाईल दिले आणि त्या बदल्यात इंडोनेशियाने भारताला निकेल आणि साबांग बंदराच्या विकासाचे अधिकार दिले, जे भारताला त्या मलाकाच्या समुद्रधुनीवर नजर ठेवण्यासाठी आवश्यक होतं. असं हा देवाणघेवाण झालेला आहे. त्या व्यतिरिक्त बेंगलोरच्या IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची एक शाखा सांघासरी या SEZ स्पेशल इकॉनॉमिक झोन हा इंडोनेशियामधला आहे, त्या ठिकाणी IIMची एक शाखा उभी राहणार आहे. आणि दुसरं सांस्कृतिक वारसा जतनाच्या क्षेत्रामध्ये इंडोनेशियामध्ये असलेलं पारांबनन हे शिवमंदिर, हे प्राचीन शिवमंदिर आहे, 1000 वर्षापूर्वीचं आहे. मधल्या काळामध्ये भूकंप आल्यामुळे ते मंदिर पडलं, उद्ध्वस्त झालं. इंडोनेशियाच्या मंडळींनी ते मंदिर उभं करण्याचा प्रयत्न केला. मुख्य मंदिर उभं राहिलेलं आहे, पण त्याच्या आजूबाजूला 100पेक्षा जास्त छोटी मोठी मंदिरं आहेत. त्याचं जतन आणि हे जे उभं राहिलेलं मंदिर आहे त्याचं जतन हे इंडोनेशियाच्या सोबत भारत देखील करणार आहे. ही युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईटमधली एक साईट आहे. हे मंदिर इंडोनेशियातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे आणि आग्नेय आशियातलं 2 नंबरचं मोठं मंदिर आहे. सगळ्यात मोठं मंदिर हे बालीमधलं अंकोर वाट आहे. असा हा इंडोनेशिया प्रवासामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी साध्य झालेल्या आहेत. तिथून 8 तारखेला पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाला गेले. 8 तारखेपासून 10 तारखेपर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये देखील विविध प्रकारची कामं त्या ठिकाणी करार झालेले आहेत. त्यातला सगळ्यात मोठा जो करार झाला तो ऑस्ट्रेलियाच्या युरेनियमचा व्यापार हा भारतासोबत होणार. जगामध्ये जेवढं युरेनियम आहे त्यातलं 28% युरेनियम ऑस्ट्रेलियाकडे आहे. पण या युरेनियमच्या बाबतीत एक मोठी ट्रीटी आहे. भारताने त्या ट्रीटीवर अजून सही केलेली नाही. त्या ट्रीटीचं नाव आहे NPT, नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी. म्हणजे काय? आम्ही या युरेनियमचा शस्त्रास्त्र निर्मितीसाठी वापर करणार नाही अशी सही सगळ्या देशांनी त्या NPTवर करायची आहे, नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी. जे देश सही करणार नाहीत त्या देशांबरोबर कोणीही युरेनियमचा व्यापार करणार नाही. पण ह्याच्यामध्ये एक अन्यायकारक कलम आहे. त्यामध्ये युनायटेड नेशन्समधले 5 सिक्युरिटी काउन्सिलचे परमनंट जे सदस्य आहेत त्याच्यामध्ये रशिया, चीन, अमेरिका, इंग्लंड
आणि फ्रान्स असेचे 5 देश आहेत. त्यांना या ट्रीटीमध्ये सूट आहे, कारण ते आधीच फ्रान्स सोडून बाकीचे देश हे अण्वस्त्रधारी देश आहेत. त्यामुळे ते अण्वस्त्रधारी आधीच आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत युरेनियमचा व्यापार कोणीही करू शकतो. जे अण्वस्त्रधारी देश नाहीत त्यांनी असं लिहून द्यायचं आहे की आम्ही अण्वस्त्र बनवणार नाही, अण्वस्त्रांची निर्मिती करणार नाही, तरच युरेनियमचा व्यापार बाकीचे देश त्यांच्याशी करू शकतील. आता त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जगातल्या 28% युरेनियम त्यांच्याकडे साठा आहे, खनिज साठा आहे. पण या एका ट्रीटीमुळे ऑस्ट्रेलिया भारताला इतके वर्ष युरेनियम देत नव्हतं. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर सतत गेली 12 वर्ष हे युरेनियम भारताला मिळावं असा प्रयत्न होता. हळूहळू ऑस्ट्रेलियाच्या लक्षात आलं की भारत हा देखील प्रगती करणारा देश आहे. जगामध्ये हळूहळू याची सत्ता, याची ताकद वाढते आहे आणि भारतासोबत आपले संबंध ठेवणं हे सोयीचं आहे. शेवटी जगाच्या या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कोणीही कायमचा शत्रू आणि कोणीही कायमचा मित्र नसतो. ज्याच्याशी संबंध ठेवणं हे फायद्याचं असतं ते देश एकमेकांशी संबंध ठेवतात. ऑस्ट्रेलियाच्या आता हे लक्षात आलं की भारताशी संबंध ठेवणं हे आवश्यक आहे आणि म्हणून त्यांनी या ट्रीटीला केराची टोपली दाखवली आणि भारतासोबत युरेनियम देण्याचा करार हा त्यांनी केला. पुढल्या काळात भारताला युरेनियम मिळेल. यातून जी आण्विक वीज निर्मिती होईल, आण्विक वीज निर्मितीचं पुढच्या काळातलं भारताचं 100 गीगावॉट एवढं लक्ष्य आहे. तर त्याच्या निर्मितीसाठी युरेनियम लागेल. हे युरेनियम हे कार्बन प्रोड्यूस न करणारं, कुठल्याही प्रकारचं प्रदूषण न करणारं अशा प्रकारचं हे इंधन आहे. त्यातून आण्विक वीज निर्मिती होते आणि पुढल्या काळामध्ये भारतामध्ये उद्योगधंदे वाढावे, इन्फ्रास्ट्रक्चर वाढावं, रेल्वे वाढावी, त्यासाठी विजेची आवश्यकता आहे. ती वीज जर उपलब्ध करायची तर आण्विक वीज केंद्र ही चालली पाहिजेत आणि त्यासाठी युरेनियमची आवश्यकता आहे. ते युरेनियम आता भारताला मिळणार आहे. दुसरा करार झालाय तो मरीटाईम सिक्युरिटी, म्हणजे सागरामधले जे जहाजांची ये जा दळणवळण असतं, एकमेकांच्या जहाजांना भारत आणि ऑस्ट्रेलिया संरक्षण प्रदान करणार आहे. ह्या दुसरा करार झालेला आहे. भुवनेश्वरला सेंटर फॉर एक्सलन्स ऑफ मायनिंग टेक्नॉलॉजी त्याचं एक सेंटर उभं राहणार आहे. कारण भरपूर कोळसा, भरपूर तेल, त्यासाठी मायनिंग करावं लागतं. मग या मायनिंगमधले बारीक 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 तंत्रज्ञानात होणारे विकास, त्याचं एक्सलन्स, त्याची माहिती ही एकमेकांना दिली जाईल. त्यासाठी भुवनेश्वरला हे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर मायनिंग टेक्नॉलॉजी हे उभं राहणार आहे. गांधीनगरला पंडित दीनदयाळ उपाध्याय एनर्जी युनिव्हर्सिटी आहे. आपल्या देशामध्ये फक्त 3च एनर्जी युनिव्हर्सिटी आहेत की ज्याच्यामध्ये सोलर एनर्जी वगैरे किंवा अन्य वेगवेगळ्या प्रकारची जी ऊर्जा निर्मिती लागते त्याचं जे तंत्रज्ञान आहे ते या युनिव्हर्सिटीत शिकवलं जातं. त्याचं एडिच कोवान युनिव्हर्सिटी जी ऑस्ट्रेलियामधल्या पर्थ इथे ती युनिव्हर्सिटी जी आहे त्याच्यासोबत पंडित दीनदयाळ उपाध्याय एनर्जी युनिव्हर्सिटीचा एक्सचेंज प्रोग्राम म्हणजे तंत्रज्ञान, माहिती, शिक्षण याची अदलाबदल, देवाणघेवाण, विद्यार्थ्यांची देवाणघेवाण असं या एक्सचेंज प्रोग्राममधनं होतं. ह्या 2 युनिव्हर्सिटीजमध्ये हा एक्सचेंज प्रोग्राम होणार आहे. त्या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियातल्या 2 युनिव्हर्सिटीज, फाइंडर्स युनिव्हर्सिटी आणि व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी. फाइंडर्स युनिव्हर्सिटीची एक शाखा बंगलोरमध्ये उभारली जाणार आहे आणि व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटीच्या शाखा ही गुरुग्राममध्ये उघडली जाणार आहे. भारतीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी याचा फायदा होईल. त्या व्यतिरिक्त 11व्या-12व्या शतकातली भारतातनं चोरी झालेल्या जुन्या मौल्यवान मूर्ती, अशा 3 मूर्ती, 12व्या शतकातली नंदीची मूर्ती, 11व्या शतकातली त्रिशूलधारी भद्रकालीची मूर्ती
आणि 12व्या शतकातली 6 तोंडाच्या स्कंदाची मूर्ती या ऑस्ट्रेलियामध्ये चोरी होऊन गेलेल्या आहेत, त्या देखील भारताला परत मिळणार आहेत असा हा करार. त्याच्यामध्ये मुख्यतः युरेनियम भारताला मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं असं भारताने आपल्या पत्रात पाडून घेतलेलं आहे. तिथून ते पुढे 11 तारखेला 1 दिवसासाठी न्यूझीलंडला गेले. न्यूझीलंडशी फार मोठे काही करार केलेले नाहीत. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे त्या अंतर्गत मुक्त व्यापार होणार, त्याला कस्टम्स वगैरेची भानगड नाही, असा मुक्त व्यापार होणार. ती ॲग्रीमेंट आधी आहेच. ती या ॲग्रीमेंटची मर्यादा ही संपत आल्यामुळे ती नव्याने केली. इंडो पॅसिफिक इश्यूज हा जो सगळा समुद्राचा भाग आहे, हिंद महासागर आणि पॅसिफिक महासागर, याला जोडणारा हा जो मधला भाग आहे त्याचे अनेक इश्यूज आहेत. सिक्युरिटीचे इश्यूज आहेत, वाहतुकीचे इश्यूज आहेत. हे इश्यूज दोघांनी मिळून सोडवावेत. भारतानं या इंडो पॅसिफिक रिजनमध्ये पुष्कळ महत्त्वाची भूमिका पुढच्या काळात बजवायची आहे. आत्ता संयुक्त राष्ट्रामध्ये सुरक्षा परिषद जी आहे, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल, त्याचे 5 परमनंट मेंबर्स आहेत. भारताला देखील तिथे परमनंट सीट मिळावी असा प्रयत्न गेले काही वर्ष भारत करतो आहे. त्यासाठी ज्या वेळेला मतदान होईल तेव्हा भारताच्या बाजूने जेवढे जास्त देश मतदान करतील, बहुमत मिळालं तर भारताला ती युनायटेड नेशन्सची सिक्युरिटी काउन्सिलची परमनंट सीट मिळते. त्या दृष्टीने देखील न्यूझीलंडमध्ये नरेंद्र मोदी हे बोलणी करून आलेले आहेत. दुसरं असं की न्यूझीलंडची जहाजं आणि भारताची जहाजं आणि दोन्ही देशांच्या नेव्ही, नौदलं यांना लॉजिस्टिकल सपोर्ट म्हणजे ती जहाजं उभी करण्यासाठी जागा आणि त्यांच्या दुरुस्तीचं काम हे न्यूझीलंड आणि भारत दोन्ही एकमेकांच्या जहाजांसाठी उपलब्ध करून देणार आहे. असं हे आणखीन एक काम त्या ठिकाणी झालेलं आहे. हे सगळं करण्याचं कारण म्हणजे इंडो पॅसिफिक रिजन जो आहे, या इंडो पॅसिफिक रिजनमध्ये भारताला हळूहळू करत अंततोगत्वा आपला प्रभाव या इंडो पॅसिफिक रिजनमध्ये निर्माण व्हावा हा भारताचा प्रयत्न आहे. मागच्या महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंद महासागरातल्या सायशेल्स या देशाला भेट देऊन आले. हे छोटंसं बेट आहे, अनेक बेटांचा मिळून तो, ज्याला आर्किपेलागो म्हणतात, असा तो आर्किपेलागो आहे. अनेक बेटांचा तो समूह आहे. फार छोटा देश आहे. 1,35,000 एवढीच त्याची लोकसंख्या आहे. छोटी आहे लोकसंख्या, पण ते सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं असं ठिकाणी समुद्रामध्ये ते वसलेलं आहे. तिथून थोडं पुढे गेलं की मॉरिशियस आहे. मॉरिशियसशी देखील आपले चांगले संबंध आहेत. सायशेल्सचे देखील चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत. सायशेल्सना भारतानं $175 मिलियन क्रेडिट लाईन दिलेली आहे. क्रेडिट लाईन म्हणजे सायशेल्सला आपल्या देशाच्या प्रगतीसाठी जो पैसा लागतो त्यासाठी ह्याची ही लिमिट आहे. $175 मिलियन इतका पैसा भारत ह्या सायशेल्सला उपलब्ध करून देणार आहे क्रेडिटवर. ते सायशेल्स नंतर परत देईल, परत भारत त्याला देईल. म्हणजे बँकेमध्ये जसा कॅश क्रेडिट अकाउंट असतो तशा प्रकारची ही सोय केलेली आहे. भारतामध्ये निर्मित अशा गस्तीच्या नौका देखील भारतानं सायशेल्सला दिलेली आहेत. त्यामुळे त्या देशाच्या आसपासच्या समुद्रामध्ये या नौका गस्त घालू शकतील अशा नौका भारतानं सायशेल्सला दिलेल्या आहेत. त्या बदल्यामध्ये भारताला सायशेल्समध्ये देखील पाय ठेवायला ही जागा मिळालेली आहे. आणि भारताचं जे UPI आहे, आपण मोबाईलवरनं जे QR कोडने पैसे ट्रान्सफर करतो, त्याची टेक्नॉलॉजी आणि त्याचं सगळं संचालन हे भारतीय UPIचं ज्या संचालन आणि सॅटेलाईटच्या मार्फत होतं, ती सोय देखील सायशेल्सला भारत आता उपलब्ध करून देतो आहे. ह्या सगळ्याचा अर्थ असा आहे की पश्चिमेला मॉरिशियस, सायशेल्स, तिथपासून पूर्वेला इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हा सगळा जो सागरी परिसर आहे त्याला इंडो पॅसिफिक रिजन असं म्हणतात. पुढे पॅसिफिक महासागर सुरू होतो. या इंडो पॅसिफिक रिजनमध्ये
त्याला लागून जे देश आहेत त्या देशामध्ये जगातली 50% लोकसंख्या राहते आणि जगाचा जो व्यापार समुद्रमार्गाने होतो त्यातला 2/3 व्यापार हा इंडो पॅसिफिक रिजनमधला हा जो समुद्री भाग आहे त्यातनं होतो. त्यामुळे जगामध्ये व्यापार आणि सामरिक दृष्टीनं हा इंडो पॅसिफिक रिजन अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या महत्त्वाच्या सामरिक दृष्टीनं आणि व्यापारी दृष्टीनं महत्त्वाच्या या इंडो पॅसिफिक रिजनमध्ये भारताचा प्रभाव असावा या दृष्टीने हा सगळा प्रयास हा सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून मागच्या महिन्यामध्ये सायशेल्सला पंतप्रधान जाऊन आले आणि आत्ता मागच्या आठवड्यामध्ये इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला जाऊन आले. असं हे या प्रवासाचं महत्त्व आहे. हा विषय जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, अधिक लोकांनी बघावा असं वाटत असेल तर शेअर करा आणि हे जे सगळं सांगितलं आहे याविषयी आपल्याला काय म्हणायचं आहे त्याविषयी आपला अभिप्राय हा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. चॅनल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.